शिवस्वराज्य प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. निफाड प्रतिनिधी. डोंगराळे गावात घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून निरागस चिमुकलीवर प्रथम अत्याचार करून त्यानंतर निर्धुन हत्या करण्यात आली. या क्रूर आणि अद्याप उठून टाकणाऱ्या गुन्ह्याच्या विरोधात संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी नाशिक जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री महाराष्ट्र एकनाथराव शिंदे साहेब यांना देण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष पोपट पताटे यांना नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. ऋषिकेश बाबळे, मधुकर जिल्हाध्यक्ष अंकुर भुजबळ, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वनिता सोनावणे ही ताई यांना सुद्धा निवेदन करण्यात आले. या ताईंनी म्हणले की पीडितले न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि लाईक आणि